आला का? इथून चिरली वाटते थोडी. हे रे चिरली रे. इथून आता वर जायचं आहे. हैदराबादमध्ये आजचा दुसरा दिवस आहे. तर आता आंघोळ वगैरे सर्व झालेले आहे आमचे. तर आता इथून बाहेर कुठं जायचं आज आपल्याला? गोलकोंडा. हा, गोलकोंडा फोर्टला जायचं आहे. तर चला मी तुम्हाला ते दाखवतो. या भावानं फोन विसरला होता रूम मध्ये. हे बघा आता आम्ही आल्या बाहेर. इथे बॅग चेकअप वगैरे सर्व होत आहे. अगोदर इथे बॅग चेकअप होते. इथे मध्ये जाऊन तिथं तिकीट काउंटर आहे वाटते. तिथं तिकीट काढायचं. तिकडे तिकीट काउंटर आहे आणि तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. आता आम्ही ऑनलाईनच काढता. उगाच तिथे जाऊन लाईनीत थांबायचं का? लाईन पण नाही आहे पण इथंच काढायचं. ये देखो ब्लॉगर है. ये ब्लॉगर का ब्लॉग करते हुए. यो खुशी देख रहे हो बंदे के चेहरे पे. बहुत एक्साइटमेंट है. बहुत ज्यादा एक्साइटमेंट है भाई. स्टेट छोड़ के आया. हे पहा इथून एंट्रन्स आहे. आता आम्ही आल्या गोलकोंडा फोर्टला. तर आता मध्ये जाता इथे एंट्रन्स आहे. इथून मध्ये जायचं आपल्याला. आता इथे तुम्हाला एक मॅजिक दाखवतो. क्लॅप वाजले की नाही असं पुरा आवाज घुमते. इको इको साऊंड असं क्रिएट होते. तर आम्हाला तुम्हाला दाखवतो इको साऊंड क्रिएट कशी होते. इकडे आला का? हेच खासियत आहे या किल्ल्याची. काहीतरी माहिती आहे बघा. कुठला नाही ती गाईड वगैरे सांगत आहे पण ते गाईड आपल्याला व्हिडिओ करू देत नाही. कसं की त्याला पैसे वगैरे पाहिजे वाटते. त्यामुळं मला सर्व माहिती आहे की प्लीज मला सांगतो. चल भैया. इथून आता वर जायचं आहे. हे रिनोव्हेशनचं काम वगैरे चालू वाटते. पण किल्ला स्वच्छ आहे. इथून आपल्याला वर जायचं आहे. हे पुरा आनंद गार्डन आहे. अजून तिकडे तेवढा पण आहे. आम्ही फक्त की नाही हे एवढी जागा फिरणं झालं. आता अजून तिकडे तेवढा आहे. अजून वर आहे. इथून मध्ये जायचं. इथून वर जायचं वाटते. इथून वर लागत. चला या. अरे बघा हे अशी नाव वगैरे लिहून ठेवतात. कोणत्या पण ऐतिहासिक जागेवर आले ना आपलं कर्तव्य आहे की आपण त्या गोष्टीचा खराबा करू नये. अशी नावं वगैरे लिहित बसू नये. कोणत्या पण जागेला ना असं नाव वगैरे काढायचं नाही. तिथं आल्या त्यांची सुंदरता पाहायची, बघायचं. किती सुंदर गोष्टी आहेत. मला ट्रॅव्हलिंग यासाठीच आवडते बघा. नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात. अजून काही गोष्टी शिकाय पण भेटतात. हे बा वर अजून किल्ला आहे. आता हेच किल्ला नाही, हे तर माझा दुसरा तिसरा असेल किल्ला. तर इथून पुढे आपल्या महाराष्ट्रात जेवढे पण किल्ले आहेत ना ते सर्व किल्ले मला पाहायचे आहेत. त्यामुळं आपण काळजी घेऊ आपापल्या किल्ल्यांची वगैरे. असं नाव वगैरे काय लिहित बसू नये. इथून मग जायचा वाट आहे. जायची काय तुम्हाला? चला इथून वर जाऊया आपण. असं पाहण्यासारखं तर आहे. पण हे देवगिरी किल्ला असणार तसंच आहे की सेम देवगिरी किल्ला आहे ना आपला तसंच आहे इथं. पण असे पाणी साठ्यासाठी डबकं तयार केले आहेत. मोठे डबकं आहे ते. तर पाण्याची गरज वगैरे तेव्हा तिथून पायऱ्या सगळ्या आहेत. खाली येऊन पाणी वगैरे घ्यायला ना तिकडून पायऱ्या आहेत. मध्ये जाऊन पाणी घ्यायचं. हे नवीन बांधलं वाटतं रे. किती प्रॉपर दगडामध्ये बांधलं आहे.
हे तर दगडावर दगड ठेवून ते चिनी मातीचा यूज केलं की शिमटीचा केलं की आता सध्या हे कराय अगोदर ना किल्ले वगैरे बांधायचं म्हणलं नाही चिनी मातीचा यूज करत गेले. चिनी मातीचा ना चुना मातीचा सॉरी ते हे बघा दगड असे परफेक्ट लावले तर हे बघा दगड केवढा मोठा आहे. एवढा मोठा दगड आहे. हे एक सामान घर आणि जेलखाना आहे. हे जेलखाना पण आहे आणि सामान ठेवायचं घर पण आहे. हे बघा इथून सनलाईट येत आहे इथं पडत आहे. हे जे इथं खाली पडतं ना जशी इथून असे पडत आहे मुलीच्या अंगावर तसंच आता फोटो वगैरे काढता आम्ही. चला वर दाखवतो. अबे पळू नको मला. काय नाही चला इथून आणि वर जाता वर चल. हे बघ इथून मला पूर्ण व्ह्यू दिसते खालचा. हे बघ तिथं ते आता ते भिंती आहेत ना चित्र काय हे असा भिंती आहेत हे असं हे पहा एवढं हे बघ ट्रान्सलेट केल्या वाचून दाखव की तिला. आता एवढं लय वाचायला हे वाचून घ्या रे आपापलं. चला आता हे शेवट आहे माहिती आहे की वर शेवट आहे. तर आपण जाऊया. वर मंदिर आहे वाटते ते पण पाहूया. चला इथून मध्ये चला. आले आता वर आले बघा. त्यावर मी म्हणलं काय की मंदिर आहे वरी. ए बुटीकडे ठेवून. सॉरी बुटे वगैरे काढायचं. आणि इथं मंदिर पण आहे आणि इकडे आहे रे मस्जिद. मला माहिती नाही बघलच नाही. इथून मध्ये जायचं आहे. आज दर्शन घेऊया आपण. तर आम्ही जाऊन दर्शन घेतो. दर्शन वगैरे घेतले. आता खाली जाता तिकडे जाता आता तिकडे जाऊन पाहता. चला आता लास्ट पॉइंट आहे. आता वर लास्ट पॉइंट दाखवतो तुम्हाला. हे आहे लास्ट. अरे तू मध्ये आलास काय रे. हे लास्ट आहे. चल हे ते म्हणजे व्हिडिओ करत आहे ना हे वैभव आहे. याला क्रेडिट आहे व्हिडिओग्राफर. काय जेवढे मी अशी केलेत नाही त्यानं केले बाकी सर्वांनीच केले. चलूया चल. थँक्यू. चला तरी पण बघूया अजून काय भेटेल. काय नाही चला अजून वर चल. आता तरी भेटेल काहीतरी. तर आता आम्ही सर्वात वर आलो तिकडे वरून व्ह्यू दाखवतो. तर मध्ये काय असं तेवढं विशेष नाही पण खालचा पुरा किल्ला आहे ना ते चांगला वाटला मला. मध्ये काय नाही मध्ये असं मोठा हे असं ना ते घराने वाटलं ते मोठे दह्याचे. हे बा इथून पूर्ण किल्ला दिसते ना. हे बा इथून सर्व किल्ला आहे. आपण इकडल्या साईडला काही गेलो नाही. तिकून साईडला असं तिकून वर आल्या आणि जाता आता इकून जाता. आता इकून जाऊन तुम्हाला दाखवता. इकून जाता दाखवायची काय गरज नाही का तुम्हाला. हे इकून पाहून काय बघा आता संपूर्ण यायची बी काय गरज नाही. यायची गरज आहे. पायासारखं आहे इथं. मी तुम्हाला वरून दाखवू नाही म्हटलं होतं. म्हणजे इकडे व्हिडिओ वगैरे करू नाही म्हटलं होतं कारण वरती ब्लॉक वगैरे संपवावं म्हटलं. पण इकडला व्ह्यू भारी आहे बघा. हे तो इथून चिरली वाटते थोडी. हे चिरली रे. हे पाहिजे
असा बारूद टाकायचं, गोळा टाकायचा इथून, बारूद टाकून गोळा टाकायचा आणि तिकून काडी लावायची, बूम इथून. परेड होत आहे वाटते. हा हा, विजय दिवस. सर्व भारतीय जवान आहेत आपले आपले. मी पण तयारी करू लागलो, मी लागलो नाही. नशीब याच्यातला काय नशीब लागते माहित आहे काय, नशीब आणि मेहनत पण तशीच लागते. मी किती वेळेस दिला असेल. मी ना आधी आर्मीच दिलं, अग्निवीर सर्वात अगोदर मी अग्निवीर दिली. अग्निवीरमध्ये रनिंगमध्ये गेलो, त्याच्यानंतर आर्मी दिली, आर्मीमध्ये पण गेलोच. त्याच्यानंतर एअरफोर्स दिली, एअरफोर्समध्ये की नाही सायन्स असावं लागते आणि मॅथ वगैरे फिजिक्स असते. त्याच्यात 1-2 मार्कानेच गेलो. एअरफोर्स नेव्हीमध्ये ना 80 ते 90 मार्काचा त्यांच्या वरतीच घेतात, तर मला 88 होते. तरी पण ती काय आहे, फॉर्म वगैरे सर्व भरलो. नेव्हीमध्ये वरच्या ना घेतली काय माहिती नाही, पण माझा हॉल तिकीटच आला नाही. असं NDA पण दिली, NDA पण मध्ये लागला नाही. जाऊ दे आता काय नाही, नंतर कोण्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल सविस्तर माहिती. तर आता फक्त गडाचा आनंद घ्या. गड भारी आहे, बघायसारखं आहे. हे पहा इकडे पण आहे. हे बा जाताना आपण इकून गेल, इकून वर सर्व बघत आल्या आणि इकून एक्झिट डबल बाहेर आल्या. चला आता इथून बाहेर जाता आपण तिकून गेल त्या पा. कोण्या शाळेचे विद्यार्थी होती हा? आम्ही लहानपणी जर गेल्या दोन जोडीनं मस्त जायचं. जोडी सुटली की रट्टे खायचं सरचे, जोडीनं जायचं मग जोडीनं यायचं. अशी आमची, मी पहिली सहल माझ्या शाळेमध्ये 2रीला असताना माहूरला गेल्या होत्या. आम्ही असंच गेल्या होत्या. हो, सहलीला पण वेगळीच मजा असते माहिती आहे का. आज जायचं, आधी फोन वगैरे काही नसते, व्हिडिओ वगैरे काही नाही, असंच मस्त जायचं. आम्ही जिपा बांधून गेल्या होत्या आमच्या गावाकडून, मस्त गेल्या माहूरला. माहूरचा वॉशरूम इकडे साईडला चल. वॉशरूमची पण सुविधा आहे बरं काय, येसाल इकडे आणि कुठंच नाही म्हणून धरसाल धरून. वॉशरूमची सुविधा आहे, हे इथं आहे वॉशरूमची सुविधा आहे बरं काय. आता आम्ही आलो आहोत कुतुबशाही टॉम्सला. ए फोन बिना सांभाळून ठेवा रे. राम राम म्हणलं.